उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब नगरीचे भूमिपुत्र दीपक खराडे हे सध्या भूम तालुक्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात. उस्मानाबाद येथे कृषी विभागामध्ये शासकीय नोकरी होती, परंतु नोकरीमध्ये त्यांचे मन रमत नव्हते. उद्योगाच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करण्याची त्यांची मोठी इच्छा होती. यामुळे त्यांनी मग 1 वर्षानंतर ती शासकीय नोकरी सोडली आणि भूम शहरामध्ये स्वतःचा उद्योग चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील प्रभुलिंगप्पा खराडे यांचे प्रचंड प्रेम त्यांच्यावर होते, परंतु काही दिवसांनी त्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांच्या आईने मोठी जबाबदारी पार पाडली. भूम शहरामध्ये चालू केलेला उद्योग बघता बघता गजानन महाराजांच्या कृपेने भरभराटीस आला. आईवडिलांच्या पुण्याईने यशस्वी झालेले दीपकराव खराडे गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाचे सचिव आहेत. तसेच व्यापारी नागरी पतसंस्थेचेही सचिव आहेत. या माध्यमातून त्यांनी गरजूवंत व्यापारी बांधवांची मोठ्या प्रमाणावर सेवा केली आहे. 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून ते भूम नगरीमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय झालेले आहेत. त्यांच्या मुली व मुलगाही उच्च शिक्षित आहे. म्हणून अशा या यशस्वी उद्योजकाच्या आजवरच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता व्यक्तिविशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. कुठलाही उद्योग उभा करण्यासाठी योगायोग नाही तर सुयोग्य निर्णय लागतो आणि जी व्यक्ती वेळेवर निर्णय घेऊ शकते तीच व्यक्ती या ठिकाणी वेळ बदलू शकते. कारण कुणाचीही वेळ ही राहत नाही, राहतं ते फक्त या ठिकाणी जग. तर मला या आज मुलाखतनामा या कार्यक्रमाअंतर्गत जी यशोगाथा घ्यायची आहे ती अशा यशस्वी उद्योजकाची की ज्यानं कधीही मागे वळून नाही पाहिलं, कधी काळी सरकारी लागलेली नोकरी सुद्धा सोडून दिली, कारण स्वतःमध्ये विश्वास होता की मी करू शकतो. अगदी आपल्या भेटीला आज आहेत कळंब नगरीचे भूमिपुत्र आणि सध्या भूमनगरीमध्ये एक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले दीपक प्रभुलिंगप्पा खराडे. या उद्योजकाचा आजवरचा प्रवास, कारण उद्योगात येऊन तब्बल 33 वर्ष झालेले आहेत, त्या अनुषंगाने त्यांचा आज आपण गौरव करत आहोत, त्यांची वाटचाल आपण घेत आहोत. दीपकजी, यशोगाथा या कार्यक्रमात तुमची आजवरची वाटचाल आम्ही घेत आहोत. मला सुरुवातीलाच विचारायला आवडेल की तुमचं पूर्णपणे नाव, तुमचं शिक्षण आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगाल? नेमकं तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक प्रभुलिंगप्पा खराडे. शिक्षण M.Com. दीपकजी, M.Com हे आपण कळंबमध्येच केलं का? लातूर इथे केलं. लातूर येथे B.Com पर्यंत कळंब केलं. सुरुवातीचं तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते कळंबला झालं. तुमचे वडील काय करायचे? वडील नोकरी करत होते बलाई यांच्याकडे. म्हणजे बलाई यांच्याकडे वडील नोकरी करायचे की नाही? तर तुमचे वडील जे आहेत आत्ता या जगात नाही आहेत खरं तर, आहे की नाही? की कैलासवासी प्रभुलिंगप्पा खराडे, मी तर म्हणेन की नावात प्रभू होतो आणि खरं तर देवासारखे होते. काय सांगाल नेमकं की वडिलांची नेमकी त्या काळातली, तुमच्या काळातली परिस्थिती कशी होती? तशाही परिस्थितीमध्ये तुमचे वडील असतील किंवा तुमची आई असेल, या दोघांनी कशा पद्धतीने तुमचा आणि तुमच्या भावंडांचा सांभाळ केला? वडिलांनी आणि आमच्या आईने तर जास्त शिक्षणाकडे वगैरे भर दिला, मुलांना शिकवण्याकडे. त्या काळात तिचं शिक्षण नसताना पण तिनं शिक्षणावर भर दिल्यामुळे आज या इथपर्यंत पोहोचलो आहेत. आणि वडिलांचं जास्त काय तर बाहेरच असायचं, खरेदी वगैरे, दुसरीकडे नोकरी करत असल्यामुळे त्यामुळे पूर्ण भार आईकडेच होता घराच. शेती वगैरे पाहून परत आमच्याकडे लक्ष देत होती. आज माणूस कितीही मोठा झाला तरी शेवटी बालपणात रमतो, बालपणीच्या आठवणीत रमतो. कशा प्रकारे परिस्थिती अगदी जेमतेम होती, पण तशाही परिस्थितीमध्ये आज जेव्हा तुम्ही वडिलांना आठवतात त्या काळातल्या, आहे की नाही? तर काय नेमके वडिलांच्या आठवणी आहेत? कारण आज ते नाही आहेत खरं तर. ॲक्च्युअली खरं तर पाहिजे होते आत्ता वडील, पाहायला पण येते पुढे काय करू शकत नाहीत आपण. तर त्या काळामध्ये वडिलांनी फार कष्ट केले. त्यांनी इमानदारीनं सगळं नोकरी वगैरे केली, त्याच्यामुळं त्यांचे संस्कार आमच्यावर पडले. आणि छोट्या मोठ्या लोकांची पण बरीच कामं केली त्यांनी.
त्या काळात आज या घडीला एक उद्योजक म्हणून भूम तालुक्यामध्ये या शहरामध्ये आपलं नाव आहे दीपकजी, परंतु जेव्हा वडिलांची आठवण येते की वडील असायला पाहिजे होते, त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे होते, तेव्हा नेमक्या वडिलांच्या आठवणी आहेत की ज्या आजही तुम्ही विसरू शकत नाहीत? वडिलांचं सगळं आयुष्य कष्ट करण्यात गेलं आणि नेमकं आता परिस्थिती सुधारायच्या टायमाला वडील नाहीत. बालपणी तुम्ही कसे होतात नेमके, म्हणजे अभ्यासामध्ये किंवा सांस्कृतिक असेल किंवा क्रीडा असेल? पहिल्यापासून खेळाची आवड होती प्रचंड. कुठला खेळ खेळायचा तुम्ही? खेळ सगळेच तसं खेळत होतो. तर तुमचा आवडीचा खेळ कोणता? क्रिकेटमध्ये जास्त होता इंटरेस्ट. बरं. कॉलेजला वगैरे आम्ही ते परत असताना इंटर कॉलेजात खेळलो. नांदेडला एक जसदानाला ट्रॉफी होती, त्यात पण आम्ही उस्मानाबाद जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. बरं. क्रिकेटमध्ये तुम्हाला काय नेमकं आवडायचं, बॅटिंग का बॉलिंग? ऑलराऊंडर होतो ना. ऑलराऊंड होतात. बरं. मग क्रिकेटमध्ये जो इंटरेस्ट होता त्यानुसार तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपण हे भारतीय संघात जावं? नाही वाटलं कधी असं? कॉम्पिटिशन फार आहे. बरं. असं की क्रिकेटची आवड होती, इतर खेळांची आवड होती, मग इतर जे आहे की अभ्यास, खेळ आणि सांस्कृतिक हे कसं आपण हँडल करायचं? अभ्यासात होतोच बऱ्यापैकी, खेळाची आवड होती आणि पहिल्यापासून गल्लीमध्ये वगैरे लीड करायची सवय झाली. गणेश मंडळ असो हे असो ते पुढं कायमच राहील. गणेश मंडळ असेल किंवा कुठली जयंती असेल किंवा आणखी कुठल्या स्पर्धा असतील यात तुम्ही भाग घ्यायचा. काय सांगाल नेमकं की त्याच्या माध्यमातून तुमचा जो मित्रपरिवार किंवा तिथं जे वातावरण होतं, काय कशा प्रकारे ते दिवस होते? त्याच्यामुळे सगळ्याबरोबर कॉन्टॅक्ट वाढत गेले, सगळ्यांना मिळून घेत होता. आणि मग इतकं सगळं अगदी खेळाला वेळ द्यायचा, तुम्ही अगदी कुठल्या कार्यक्रमाला वेळ द्यायचा, मग अभ्यास कधी करायचा? अभ्यास संध्याकाळी करायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट कुठं वाटायचा नेमका? तसं तर खेळात जास्त होता इंटरेस्ट. खेळामध्ये इंटरेस्ट वाटायचा. खेळामध्ये जास्त प्रगती न करण्याचं किंवा जे स्वप्न असतात एक खेळाडू ते पूर्ण नाही करता आले, काय कारण आहे? पण बऱ्यापैकी आम्ही जिल्हा लेवलपर्यंत गेलो. जिल्हास्तरीय गेला तुम्ही की नाही? म्हणजे तुमच्या नंतर लक्षात आलं की आपण पुढं नाही जाऊ शकतो. बरं. दीपकजी, कळंब नगरीतील तुमचा जो मित्रपरिवार, तुमची शाळा असेल, कोणती शाळा होती तुमची? जिल्हा परिषदच होती. जिल्हा परिषद शाळेत तुम्ही शिकला. कशा प्रकारचं त्या काळातलं वातावरण, तुमचे गुरुजी असतील, मित्र असतील? शिक्षण पण होतं त्या काळी आणि थोडं स्ट्रिक्ट पण होतं वातावरण. शाळा वगैरे बुडवायचं हे प्रमाण कमी होतं. भीती होती सरांना लोकांची, त्यामुळे थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यावंच लागायचं. घराचा कुलदीपक म्हणजे दीपक आहे की नाही, असं आईला आणि वडिलांना नेहमी वाटायचं आणि आपला हा दीपक त्याची वाद कधी विचलली नाही पाहिजे आहे की नाही, तो दिवसेंदिवस त्याचा उजेड म्हणजे त्याला यश भेटलं पाहिजे. या अनुषंगाने आईने आणि वडिलांनी काय प्रयत्न केले, काय सांगायला नेमकं? म्हणजे कुठलीही आई आणि वडील आपला मुलगा घडावा यासाठी प्रयत्न करतात, तसं तुमच्या आईने आणि वडिलांनी काय नेमकं प्रयत्न केले? ऍक्च्युअल मी कळंब सोडताना फार वाईट वाटलं आईना आणि वडिलांना दोघांना की आपला मुलगा म्हणजे चांगला आहे, सगळं आहे, आज आपल्याला सोडून चालला आहे, पुढं काय होईल काय नाही. त्यावेळेस त्यांना पण असं काही हे नव्हतं शुअरिटी की करेलच काही किंवा पुढं काय होईल याचं त्यांना वाईट वाटलं फार. म्हणजे आई वडिलांना आपलं लेकरून आपलं गाव आपलं घर सोडून चाललंय की नाही. जेव्हा या ठिकाणी तुम्ही भूममध्ये आलात तर फक्त आई वडिलांच्या आठवणी होत्या की नाही. मला एक विचार असं वाटतं की तुम्ही आत्ता उल्लेख केला की तुमचं शिक्षण M.Com झालं, तर M.Com झाल्यानंतर त्या काळामध्ये अनेक ठिकाणी बँकिंग असेल किंवा कॉलेज असेल किंवा कुठेही नोकरी मिळत होती, तर मग तुम्ही नोकरीसाठी काही प्रयत्न केले का? आणि जर केले असतील तर काय नेमके? नोकरी मिळालीच होती. आमची जमीन थोडी ते मांजरा डॅममध्ये गेल्यामुळं ते धरणग्रस्त ह्याच्यामुळे लगेच मिळाली नोकरी. एक वर्षभर केली जिल्हा परिषद उस्मानाबादमध्ये कृषी खात्यामध्ये आणि पण तिथं काही मन लागलं नाही. काय नेमका जॉब काय होता? कृषी खात्यामध्ये क्लरिकल जॉब होता. म्हणजे आतापर्यंत ते थोडंसं आणि ते प्रमोशन झालं असतं झालं असतं पण म्हणजे इतका गव्हर्नमेंट जॉब, वेल पेड जॉब, आणि मग तरी तुम्ही बॅकग्राऊंड व्यवसायाची असल्यामुळे सगळं मालकी हक्काचं असायचं. तिथं नोकरी करायची, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं असं आहे. तुम्हाला आवडलं? बरं. साधारणतः किती वर्ष जॉब केला? 1 वर्ष. नोकरी जेव्हा सोडायचा निर्णय घेतला तर वडील सन्माननीय कैलासवासी प्रभुलिंग आप्पा खराडे आणि आईला तुमचा निर्णय आवडला का? त्या काळात पगार फार कमी होता. बरं. त्यामुळे काय एवढ्या पगारीसाठी कशाला करतो, आपल्या घरचं दुकान आहे, दुकानाचं काम केलं तर तेवढे पैसे मिळून जातील. म्हणजे नोकरी जेव्हा सोडायची तेव्हा निर्णय सांगायचा आहे, हे धाडस झालं तुमचं? झालं. बरं.
मला दुसरा मुद्दा विचारायचा वाटतो की M.Com नंतर जॉब भेटला, जॉबही आपण सोडला आणि मग आता पर्याय होता की आता उद्योग सुरू करायचा. तर मग कळंबसारखं अगदी शहर ते तुमचं अगदी गाव आहे की नाही, मग कळंबमध्ये एखादा उद्योग सुरू करावा असं वाटलं नाही का? कळंबला पहिला होताच उद्योग, पण मी ज्या व्यवसायामध्ये पडायचं ठरवलं तो ॲक्च्युली माझ्या मित्राचा होता तिथे आणि त्यांनी मला फार कोऑपरेट केलं. अच्छा, काय मित्राचं नाव काय? बाबूशेठ बागरेच्या पण आहेत, आज चांगलं व्यवस्थित आहेत, राजकारणात पण आहेत कळंबमध्ये. बरं, मग त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं, त्यांनी दुकान टाकायला इथं मार्गदर्शन केलं. निश्चित. दुसरा मला मुद्दा विचारायचं वाटतं की बाबूशेठ यांच्यामुळे तुम्हाला हा उद्योग टाकावासा वाटला आहे की नाही, तर मग अनेक शहरं अनेक, कारण जवळ केज होतं आहे की नाही, अंबाजोगाई होती, मग तुम्ही त्या काळामध्ये 1987 मध्ये भूमची का निवड केली? कारण त्या काळात हे शहर एवढं मोठं पण नसेल. काय होतं, डिव्हिजन होतं, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचं जे सब डिव्हिजनल जेवढे ऑफिसेस वगैरे ते भूमला होते. अच्छा, त्याच्यामुळे भूम निवडला. म्हणजे तुम्हाला वाटलं की आता आपण भूममध्ये जाऊ शकतो. मला वाटतं की तुमचं जे काही नशीब असेल ते नशीब तुमच्याकडे घेऊन येतं खरं तर. आणि भूम पाहुणे पण होते, बहीण पण आहेत ओंबरे म्हणून, ओंबरे, त्यांनी पण फार कोऑपरेट केलं सुरुवातीला. जे भूमला येण्याचं कारण म्हणजे अगदी पाहुणे होते, तुम्हाला वाटलं की आपण इथे यावं आहे की नाही, आणि खेळामुळे काही मित्र कंपनी पण होती. बरं, म्हणजे क्रिकेट खेळामुळे म्हणजे तुमची ओळख बऱ्यापैकी झाली झाली. बरं, मग मला एक विचारावं वाटतं की जेव्हा 1987 मध्ये तुम्ही या भूम नगरीमध्ये आलात, तर मग ते उद्योगासाठी लागणारी जागा असेल किंवा त्याचं जे भांडवल असतं तर त्या पाहुण्यामुळे थोडंसं सोपं गेलं, ते जागा वगैरे पाहुण्याने करून दिली आणि व्यवसाय चालू केला. हळूहळू सुरुवातीला थोडंसं झालं 1 वर्षभर त्रास, जसं हळूहळूपर्यंत. खेळामुळे या ठिकाणी तुमच्यात अगोदरच एक खिलाडी वृत्ती होती. खिलाडी वृत्ती म्हणजे अगदी हार जीत या गोष्टी आपण गृहीत धरले असतात आहे की नाही, तर त्या खेळाडू वृत्तीचा उद्योग सुरू करताना आणि उद्योगामध्ये नेमका काय आणि कसा तुम्हाला हे बेनिफिट झाला? खूप फायदा झाला. खेळाडू वृत्ती असल्यामुळे असं कधी फ्रस्ट्रेशन आलं नाही. आज धंदाच नाही झाला, आज नाही झालं उद्या होईल. खेळामध्ये जसं माणूस ॲडजस्ट करून घेतात तसं हार जितीचं याच्यात काय असं वाटलं नाही की आपलं आता कसं होईल कसं नाही. मला वाटतं की एक ताकद असते, एक ईश्वरी ताकद असते, ईश्वरी संकेत असतात की जे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ते टाळतात, ठीक आहे. मला दुसरा मुद्दा विचारायचा वाटतो की मग जेव्हा उद्योग सुरू केला तर सुरुवातीलाच या ठिकाणी म्हणजे यश यायला सुरुवात झालं का त्याला वेळ लागला? फार 1-2 वर्ष फार स्ट्रगल करावं लागलं. बरं, पेशन्स ठेवल्यामुळं आज आपण आहेत. भूम नगरीमध्ये सुरुवातीला 2 वर्ष अगदी खडतर होते. तर जेव्हा उद्योगातील सुरुवातीचं आयुष्य खडतर होतं तेव्हा असं वाटलं नाही का की आता परत कळंबकडे जावं असं वाटलं? पण विलाज पण नव्हता, तिकडं पण परिस्थिती तेवढी हे नव्हती. आणि कदाचित नोकरी सोडल्याचं तुम्हाला थोडासा त्या काळामध्ये हे झालं वाटलं की सोडली. ज्या वेळेला मन खचलं किंवा यश पाहिजे तसं येत नव्हतं त्यावेळेला मग कशा पद्धतीने स्वतःला तुम्ही सावरत गेला? थोडं जिद्द धरली मनाशी की करू शकू आपण, थोडं खात्री होतीच आणि जिद्दीनं थोडंसं हळूहळू म्हणजे येत गेलं, संपर्क वाढत गेला, लोकांच्या ओळखी झाल्या. त्यातून सुरुवातीला भूमनगरीमध्ये जेव्हा आला होता तेव्हा हे शहर नौकं होतं, ती माणसंही नौकी होती. म्हणजे अशा या नौख्या शहरामध्ये तुम्हीही नौके आहे की नाही, कारण सगळंच अगदी नौकं होतं, पण तरीही तुम्ही या मातीवर प्रेम करत गेलात. या भागातील या गावातील लोकांना तुमचा स्वभाव, तुमचा उद्योग आणि काम करण्याची पद्धत आवडत गेली. कशा प्रकारे हे स्किल डेव्हलप केलं की जेणेकरून काही वेळातच तुम्ही या ठिकाणी या गावची वाट लागलात? मुळातच स्वभावच तसं होतं की सगळ्याबरोबर कोऑपरेट करायचं आणि पहिल्यापासून थोडंसं लीड करायचं छंदच होता. कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःहून पुढं आणि होता होईल तेवढी सगळ्यांना मदत करायचं पहिल्यापासूनच स्वभाव होता. दीपकजी, कशा पद्धतीने आपण इथल्या या भूमनगरीतील या तालुक्यातील म्हणजे अगदी ग्राहक कुठले असेल तो आहे की नाही, त्या प्रत्येक ग्राहकाला आपण कशा पद्धतीने आपलंच केलं, कशा पद्धतीने सर्व्हिस देत गेला की जेणेकरून तुमचा आणि तुमच्या उद्योगाचं नाव होत गेलं? एक तर हा व्यवसायाचं आहे की घराशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये जे लोक एकदम म्हणजे
गवंडी लोक असतील, गाडीवान आहेत, हमाल लोक आहेत, यांच्याशी पण बराच संबंध आला की त्यांच्या अडीअडचणी कळाल्या. आणि जे बांधकाम करणारे आहेत ती पण घराशी फार इन्व्हॉल्वमेंट असते त्यांची. आणि त्याच्यात आपण पण थोडं थोडं इन्व्हॉल्व होत गेलो आणि लोकांची कामं करत गेलो, नाव होत गेलं. म्हणजे तुम्ही फक्त या ठिकाणी ग्राहकच नाही तर या उद्योगाशी संबंधित जे लोक आहेत या सगळ्यांची काळजी घेतली आहे की नाही? म्हणजे कोण नाराज होणार नाही याची काळजी घेतली. आणि अगदी मी तर म्हणेन की तुमचा स्वभाव, तुमची कामं करण्याची पद्धत आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या आईवडिलांची पुण्याई आणि शेवटी म्हणजे या ठिकाणी गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे की नाही? तर काय सांगाल नेमकं की हा सगळा योग जुळून आला आणि दीपक खराडे एक नोकरदार होण्यापेक्षा एक उद्योजक बनले. आज या उद्योगातील वाटचालीला साहेब 33 वर्ष पूर्ण होत आहेत. तर काय सांगाल या 33 वर्षाच्या वाटचालीबद्दल, चांगले वाईट दोन्ही अनुभव तसे चांगले झाले, सगळ्याशी संबंध वाढले, लोकात नाव झालं, लोकांनी पण खूप प्रेम दिलं. ह्या गावाने फार फार प्रेम दिलं मला सगळ्या ठिकाणी. म्हणजे असं कुठं आत्तापर्यंत साधं एकही असं म्हणजे प्रकरण नाही की त्याच्यावर भांडणं झालीत, किरकिरी झाली, अगर कुठं शिवीगाळ झाली. 33 वर्षात एक सुद्धा इन्सिडेंट असा घडलेला नाही. निश्चित लोकांनी पण तेवढंच प्रेम केलं. ज्याप्रमाणे तुम्ही लोकांची काळजी घेतली, ग्राहकाची काळजी घेतली, उद्योगाची काळजी घेतली, तर हे सगळं करत असताना खास करून तुमच्या अर्धांगिनी आई असेल हे की नाही, किंवा घरचे सगळे सदस्य असतील, यांना तुम्ही कशा पद्धतीने वेळ देत गेलात आणि त्यांनीही तुम्हाला कशा पद्धतीने सांभाळलं, सपोर्ट केलं ते सांगा. सुरुवातीच्या काळात काम फार पडत होतं, नवीन असल्यामुळं शिलायाला जाणं यायचं. त्या काळात एवढ्या सुविधा नव्हत्या, डिजिटल पेमेंट वगैरे काही नव्हते. ते DD काढणं, हे घेऊन जाणं फार काम असायचं. त्या काळात घरच्यांनी फार सहकार्य केलं. आणि मग मुलींना शिक्षण वगैरे तिनं जास्त लक्ष दिलं. तुमची मुलंही चांगली शिकले, काय शिक्षण घेतलं? मुली इंजिनियर आहेत, जावई इंजिनियर आहेत, मुलगा पण BSc झालाय. आता तुमच्या या उद्योगाची जी धुरा आहे आता हे की नाही, तुमच्या बरोबर मुलगाही मदत करतो? मुलगाच आता पाहतो जास्त. 33 वर्षापूर्वी जेव्हा उद्योग सुरू केला होता त्यावेळेला असलेली परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय सांगाल नेमकं? परिस्थिती आता म्हणजे त्या काळातला उद्योग आणि आताचा उद्योग म्हणजे काळानुसार उद्योग कसा बदलत गेला आणि बदलत्या काळानुसार तुम्हीही कसं स्वतःला मेंटेन केलं? एक तर आजकाल आता लोकांचं उत्पन्न वाढलं, घराचे आता स्टाईल सगळ्या बदलल्यात, हळूहळू म्हणजे थोडक्यात राहणीमानच आपल्या वाढत गेलं. 1997चा जो काळ आहे तो सगळं साधं होतं, साधं होतं, आता सगळं मॉडर्न झालंय. म्हणजे बदलत्या काळानुसार आपण जे काही ग्राहकांची गरज जी आहे ती आपण आणून ठेवली आहे. पेइंग कॅपॅसिटी वाढली लोकांची. आणि तसं आता डिजिटल प्रमाण बांधकामात सुद्धा बऱ्याच सुधारणा झाल्यात. हायफाय घरं वगैरे आता फुलावलीत. गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळ भूमचे आपण सन्माननीय सचिव आहात, व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे आपण सन्माननीय सचिव आहात. तर काय सांगाल नेमकं की कशा प्रकारे या दोन्ही म्हणजे या उद्योजक तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्ही आता जे आपले जे उद्योजक बांधव आहेत त्यांनाही आपण सहकार्य करतात, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पतसंस्था आहे, तर कशा पद्धतीने तिकडेही आपलं काम सुरू आहे? संघटनेच्या मार्फत ऍक्टिंग करणं आणि सगळ्यांनी करण्यात फरक पडतो. सगळ्यांना बरोबर घेऊन ज्यांना ज्यांना गरज उरते त्यांच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून जेवढं काही करता येणं शक्य आहे ते केलं. साधारण छोटे छोटे व्यापारी आहेत आणि आपली आता कुठेतरी लायबिलिटी आहे म्हणून काम करत गेलो. गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या माध्यमातून व्यापारी बांधवांना नेमके काय समस्या असतात किंवा काय अडचणी असतात आणि त्या सोडवण्यासाठी आपलं पूर्ण हे व्यापारी मंडळ कशा पद्धतीने काम करतं? व्यापाऱ्यांना काही अडचणी आल्या, अचानक काही झालं त्याचं तर आम्ही त्याला ऑन द स्पॉट पैसे देतो, 50,000 रुपये पतसंस्थेच्या माध्यमातून. परत त्याचं काही जरी प्रॉब्लेम असतील, वरचे शॉप ॲक्टचं आहे, तुमचं सेल टॅक्स आहे, वॅटचं आहे, काही असले तरी आम्ही ज्या काही अडचणी असतील त्या सोडवायचं. मला दुसरा आणखी मुद्दा विचारायचा वाटतो दीपकजी की कधी काळी या भूमनगरीमध्ये येण्याचं धाडस केलं, आल्यानंतर उद्योग चालेल की नाही असं वाटत होतं, पण पाहता पाहता या ठिकाणी उद्योगही वाढला, तुमचं नावही वाढलं आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आणखी आपण डेअरिंग केली म्हणजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची उभारणी केली. तर काय संकल्पना होती आणि ती तुमची आज कितपत यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं?
ते तर 100% यशस्वी आहे आमची पतसंस्था. आतापर्यंत 25 वर्ष झाली, आणखी इलेक्शन पण झालं नाही कधी, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो. म्हणजे पतसंस्थेच्या माध्यमातून सगळ्यांची पत सांभाळली सांभाळली, आणि छोटे छोटे व्यापाऱ्यांना 1 दिवसात कर्ज, 2 दिवसात कर्ज, व्यापाऱ्यांसाठीच व्यापाऱ्यांसाठीच आहे. आणि व्यापाऱ्यांच्या आज अडचणींना ती पतसंस्था नेहमी उभी असते की नाही. आता दुसरा मुद्दा, दुसरे तुम्हाला सांगायचं म्हणजे की माझ्या दुकानात जी कामगार होते 2, सुरुवातीच्या काळात एक जण होता 10-11 वर्ष केलं, त्याला मी सुरुवातीला दुकान टाकून दिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलगा आला, त्याला पण एक 10-11 वर्ष त्यांनी काम केल्यानंतर त्याला पण सपोर्ट केला, आणि आमच्याच व्यवसायामध्ये केला विषय. म्हणजे तुम्ही स्वतः तर यशस्वी उद्योजक आहात, पण यशस्वी का आहात तर याचं उत्तर म्हणजे आपलं तर चांगलं झालं पाहिजे, पण इतरांचंही ही भावना आहे आपली की नाही. मला दुसरा एक मुद्दा विचारायचा वाटतो की तुमच्या आईच्या नजरेतनं जेव्हा तुम्ही पाहता, आणि 33 वर्षाची ही जी वाटचाल आहे कणखरातली, तर तुमच्या आईचा म्हणजे तुम्ही जे दीपक आहात, अगदी उद्योगातला या पूर्ण प्रवासातला यशाचा दीप आपण कधीही विझू दिला नाही, तो नेहमी तेवत ठेवला, आणि याचा प्रकाश इतका लख्ख केला की आज तुमच्यामुळे इतरांनाचा फायदा होतोय. तर अशा प्रसंगी खास करून तुमच्या मायमाऊलीची, आईची काय भावना असते तुमच्याबद्दल? तिला असं फार हे वाटतं की आपला मुलगा खरंच काहीतरी केलंय, चांगलं केलंय, आईला आनंद वाटतो. आनंद वाटतो ते. आज जेव्हा दीपकजी मागे वळून बघता की कधी काही नोकरी होती ती सोडली आहे की नाही, कळम शहर सोडलं, काय सांगाल नेमकं जेव्हा आज मागे वळून बघता तेव्हा काय वाटतं नेमकं? हे समाधानी आहे, इथं पाहिजे ते सगळं मिळालं, शहराने खूप काही दिलं. आता तुमची पुढची पिढी आता सज्ज आहे उद्योग करण्यासाठी, तुमचा हा उद्योग कॅरी करण्यासाठी. आता खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक म्हणून तुमची भूमिका आहे. ज्याप्रमाणे तुमच्या मुलाला तुम्ही मार्गदर्शन करता, तसं जे नवतरुण आहेत किंवा जे युवा उद्योजक आहेत, यांना एक मार्गदर्शक म्हणून आपली काय भूमिका असते, कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो? व्यवसाय करा, इमानदारीने करा व्यवसाय, आणि आपल्याबरोबर आणखी दुसऱ्यांचं कसं चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. एक शेवटचा मुद्दा आहे की जिथं मला थांबायचं आता, की आजवर या ठिकाणी या उद्योगाच्या माध्यमातून, तुमच्या स्वभावाच्या माध्यमातून तुम्हाला जे यश भेटलं आहे, या यशाचं दीपक जे आपण श्रेय कोणाला देऊ इच्छिता, कोणामुळे यश भेटलं आपल्याला? जास्तीत जास्त आईलाच द्यावं लागेल, कारण व्यवसाय चालू केल्यानंतर 1 महिन्यातच वडील एक्सपायर झाले, आणि त्याच्यानंतर आईनं खूप जबाबदारी उचलली घराची, कुटुंबाची. मी इकडे असलं तरी पण सपोर्ट केला, त्याच्यानंतर घरच्यांनी केला, बाकीचा मित्रमंडळीने वगैरे सगळ्यांचा सपोर्ट झाला. गणगण गणात बोते, जिथं मन तिथं गजानन, आणि गजाननाच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने, आईवडिलांच्या पुण्याईने, आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्यभर ज्या व्यक्तीनं कधीही जास्त मोह दाखवला नाही, तोंडामध्ये साखर ठेवली, आणि साखर ठेवून साखरेसारखं बोलणं आणि साखरेसारखं वागणं. मला वाटतं साखरेसारखं बोलणं सोपं, परंतु साखरेसारखं वागणं फार अवघड असतं, की जे की दीपकजी प्रभुलिंग आप्पा खराडे यांना जमलं, आणि त्यांनी जमवून दाखवलं. अगदी आज महाराष्ट्रातील तमाम लाखो प्रेक्षकांना दीपक खराडे यांची यशोगाथा मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.